श्री स्वामी समर्थ मंडळी, 12 वर्षांनी गुरु कर्क राशीत प्रवेश करतोय. हा गोचर अनेक राशीसाठी भाग्य, पैसा, करिअर, मानसिक शांतता आणि नवी संधी घेऊन येणार आहे. तुमच्या राशीवर काय परिणाम होणार आहेत, चला तर पाहूया. श्री स्वामी समर्थ मंडळी, 2 जून 2026 गुरुचं महागोचर होणार आहे. गुरु कर्क राशीत प्रवेश करणार आहे. गुरु सध्या मिथुन राशीतून कर्क राशीत प्रवेश करणार आहे. कर्क ही गुरुची उच्च रास आहे, म्हणून हा गोचर अत्यंत शुभ आणि फलदायी मानला जातो. तर हा गोचर का खास आहे? गुरु कर्क राशीत उच्च होतो. 12 वर्षांनी गुरु उच्च राशीत प्रवेश करणार. धन, भाग्य, करिअर, शिक्षण आणि नाती तसंच आरोग्य सुधारेल. तसेच तुम्हाला जर घर, वाहन, मालमत्ता, मानसिक शांती मिळण्याची शक्यता वाढू शकते आणि तसेच तुमचं आध्यात्मिक प्रगती आणि सकारात्मक बदल होतात. तर गुरुचं हे राशी परिवर्तन खूप लाभदायक आहे. काही राशींना इतकं लाभदायक आहे की त्यामध्ये अशा कोणत्या राशी आहेत की त्यांना खूप लाभदायी आहे. तर त्याच्यामध्ये तसे मेष, वृषभ, मिथुन, कर्क, वृश्चिक, मीन या राशींना जास्त फायदे मिळणार आहेत. इतर राशींना सुद्धा फायदे मिळणार आहेत, पण थोडंफार हे राहावं लागेल. कन्या, तुला, धनु या राशींना सुद्धा याचे लाभ दिसून येत आहेत. तसेच तुम्हाला थोड्या काळजी पण घ्यावी लागणार आहे. तर त्या कोणत्या राशींना काळजी घ्यावी लागणार आहे? सिंह, कुंभ या राशींना थोडंफार काळजी घ्यावी लागणार आहे. तर उपाय म्हणून काय करायचं आहे? तर गुरुवारी उपवास करायचा आहे, पिवळे वस्त्र धारण करायचे आहेत, पितांबरीचे पिवळे वस्तूचे कोणतेही तुम्ही दान करू शकता. तसेच तुम्ही हरभरा डाळ, चना डाळ, हळद दान करावी आणि गुरुचा मंत्र 108 वेळा जप करायचा आहे. तर ओम ग्राम ग्रीम ग्रो सह गुरुवे नमः या मंत्राचा जप सुद्धा तुम्ही केला तरी चालतो. धन्यवाद.